हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी आयोगाने काही ठळक सूचना सांगितलेल्या आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघा, प्रसिद्धी पत्रक आहे 17 एप्रिल 2026 रोजीचा विषय जाहिरात क्रमांक 001/2026 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025। तर त्या सूचना कोणत्या आहे बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 5, 18, 19 आणि 26 एप्रिल 2026 रोजी तसेच दिनांक 2 मे 2026 रोजी आयोजित राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 ही प्रथमच पारंपरिक वर्णनात्मक परीक्षा घेण्यात येणार आहे। तर सदर परीक्षेसाठी उत्तर पुस्तिकांचे मूल्यांकन डिजिटल मूल्यांकन प्रणालीद्वारे करण्यात येणार असून या संदर्भात मुख्य पृष्ठ, उत्तरपत्रिकेचे बॅक पेज तसेच प्रवेश पत्रातील सर्व सूचनांचे काळजीपूर्वक व कटाक्षाने पालन करणे गरजेचे आहे। तर बघा, आता ज्या सूचना आहेत त्या आपण कंपाईल केलेल्या आहेत। थोडक्यात बघा, प्रश्नांचे उपप्रश्न एकामागोमाग सलग सोडवायचे आहेत। म्हणजे एक प्रश्न आहे आणि त्याचा सब प्रश्न आहे A, B, C, या असे जे प्रश्न आहेत ते एकामागोमाग सलग सोडायचे। A आणि B सोडवला आणि C नंतर सोडवला तर असं चालणार नाही। जे उपप्रश्न आहे ते सलगच सोडवायचे। तुम्ही प्रश्न 1 घेतला त्याच्यानंतर प्रश्न 3 घेतला तर काय हरकत नाही, परंतु A प्रश्नाचा A, B, C या सलगच सोडवणे। A, B सोडवला आणि C नंतर सोडवला तर ते चालणार नाही, ते लक्षात घेणे गरजेचे आहे। तर बघा, रँडम सोडवायचे नाहीत, सलग सोडवायचे आणि रँडम सोडायचे नाही। प्रत्येक प्रश्न नवीन पानावर सुरू करायचा। एक प्रश्न एका पानावर झाल्यानंतर जर दुसरा प्रश्न सोडवायचा आहे तर तो नवीन पानावर सुरू करायचा आहे। आणि रिकाम्या जागा ज्या असतील त्या काट मारायच्या। म्हणजे आता तुम्ही एक पेज आहे आणि त्याच्यावर आपण अर्धा पेज तुम्ही लिहिलं तर उरलेल्या पेजवर काट मारायची आहे। एवढे या ठळक सूचना आयोगाने राज्य